महत्वाची बातमी, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन। अंधेरी रेल्वे स्थानकासमोर मनसेचं आंदोलन सुरू झालंय। साकीनाका चेंबूर दुर्घटनेवर हसल्याने साटमांवर विरोधकांची टीका पाहायला मिळते। आंदोलन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे मनसेकडून। अमित साटम यांच्या विरोधात मनसेचं हे आंदोलन, हातात फलक घेऊन राजीनाम्याची मागणी सध्या करण्यात येते। साकीनाका आणि चेंबूरमध्ये ज्या दुर्घटना झाल्या त्याच्यावर हसल्याने अमित साटम यांच्यावर आता मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। या संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं आणि आता त्यांच्या विरोधात अंधेरीमध्ये मनसेकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। अमित साटम राजीनामा द्या अशी मागणी आहे। निषेध करण्यात येतोय अमित साटम यांच्या या हसण्याचा। तसे फलक हातात घेऊन मनसेचे कार्यकर्ते भर पावसात घोषणाबाजी करतात। गोविंद ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय अमित साटम यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन भर पावसात सुरू आहे, काय सांगाल? अमित साटम मुर्दाबाद, अमित साटम मुर्दाबाद, अमित साटम मुर्दाबाद, अमित साटम खाली करा, राजीनामा द्या, अमित साटम राजीनामा द्या। आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर आपल्या सोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरी स्टेशनच्या बाहेर सध्या कुशलधुरी आणि मनीषधुरी मनसे कार्यकर्त्यांसोबत इथे आंदोलन करायला सुरुवात केली आहे। तर अमित साटम राजीनामा द्या अशा प्रकारची मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। तुम्ही जोरदार पावसात उभे राहून मनसेच्या वतीने इथे आंदोलन सुरू आहे। मनसेचे नेते मनीष धुरी सध्या आमच्यासोबत। मनीषजी काय सांगेल, काय मागणी आहे तुमची, काय मागणी, कोणाच्या विरोधात आंदोलन आहे तुमचं? हा जो निर्लज्ज लाचखोर आमदार आहे, ज्याला सत्तेचा आहे ना माज आलाय, अमित साटम, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय। तो एखाद्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणात खिदा हसतोय आणि मजा घेतोय। अशा नालायक निर्लज्ज आमदाराविरोधात आम्ही एवढ्या मोठ्या पावसात आज त्याच्या विरोधात आंदोलन करतोय। कारण माननीय राजसाहेब ठाकरेंनी काल जसं फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं तसं त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि तो आता रस्त्यावर उतरलाय। पण अमित साटम यांनी सांगितलं की चुकून तुम्ही तोडून म्हणून माझे जे वक्तव्य ते लोकांच्या समोर आणतात आहेत, विषय काही दुसरा आहे आणि तुम्ही काही निश्चित गोविंद, या आंदोलनावर आपलं लक्ष असल्यास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।